नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. लाईव्ह मराठीच्या प्रभागाचं वारं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक प्रभागामध्ये जातो. त्या प्रभागाचं तेथील राजकीय समीकरणे समस्या हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. याच पार्श्वभूमीवरती आपण सध्या प्रभाग क्रमांक 15 जो कोल्हापुरातील मध्यवस्ती मोठी बाजारपेठ असलेला प्रभाग म्हणजेच राजारामपुरी एरियामध्ये सध्या आलो आहोत. तर आपण यासोबत माझे सहकारी संदीप घाडगे सर आणि संदीप कांबळे सर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार की या प्रभागाचं नेमके समस्या काय आहेत आणि या प्रभागाचे नेमकं राजकीय समीकरणे काय आहेत. आपल्यासोबत संदीप कांबळे सर आहेत. सर, या प्रभागामध्ये कोणकोणते वॉर्ड येतात आणि नेमक्या कोणत्या समस्यांना या वॉर्डमधील लोकांना सामोरं जावं लागतं? खरं तर कोल्हापूर शहराचा प्रमुख व्यापारी केंद्र असलेलं ही राजारामपुरी आणि हा परिसर आहे. प्रभाग रचनेनुसार आता ज्या काही नवीन बदल झालेत याच्यामध्ये राजारामपुरीचा परिसर, माळी कॉलनी परिसर, शाहू मिल कॉलनी परिसर, टाकाळा, जामसंडेकर नगर माळ झोपडपट्टी या प्रमुख वॉर्डांचा हा मिळून प्रभाग बनलेला आहे. या ठिकाणी एकूण मतदारसंख्या लक्षात घेता 25,445 आहे आणि नवीन प्रभाग रचनेनुसार या विस्तीर्ण अशा प्रदेशामध्ये जर उमेदवारांना फिरायचं म्हटलं तर खूप मोठी कसरत करावी लागणार आहे. आणि ह्यातली या प्रभागाच्या मुख्य समस्या की व्यापारी पेठ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. बरीच व्यावसायिक या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. असं असताना इथं खरेदीसाठी येणारे जे लोक, खरेदी करण्यासाठी येण्याची लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वाहतुकीचा पार्किंगचा एक प्रश्न आहे. वाहतूक कोंडीचा एक मोठा गंभीर प्रश्न या इथल्या स्थानिक नागरिकांना भेडसावत असतो. याचबरोबर या ठिकाणी दाट लोकवस्ती असणे कारणानं नागरी ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये तुमच्या जुन्या पाईपलाईन असल्यामुळे शहराचे मध्यवस्ती तिथं अपुरा पाणी पुरवठा या ठिकाणी येतो. याचबरोबर ज्या काही नागरी सुविधेच्यामध्ये आपण विचार करायला गेला तर रस्त्यांचा खूप मोठा प्रश्न, याच्यामध्ये आंदोलन झालं. म्हणजे नागरी कृती समिती आणि शिवसेना ठाकरे गटाकडून यासाठी मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळेस या प्रभागातून त्या अभियंत्यांची संपूर्ण त्यांना चालत इथून या इथल्या प्रभागाच्या रस्त्याचे खड्डेविषयी त्यांनी दाखवून दिली होती काय परिस्थिती आहे. त्यामुळे हा प्रभाग नागरीकरणाचा बोजा आणि नागरी सुविधेपासून गेले अनेक वर्ष प्रशासकीय काळामध्ये इथला जो बोजवारा उडलेला आहे. त्यामुळे इथले नागरिक बऱ्यापैकी त्रस्त आहेत आणि ते येणाऱ्या उमेदवाराकडून या ठिकाणच्या ज्या सुविधा आहेत त्यासाठी अपेक्षित आहे त्यांना त्या नागरिकांना करणं. सर, या आपण सकाळून फिरलो, या प्रभागामध्ये आपण कानोसा घेतला, पण यामध्ये जी झोपडपट्टी विभाग या देखील त्या ठिकाणी देखील प्रॉपर्टी कार्डचा विषय आपल्याला लोकांनी सांगितला, त्या संदर्भात सांगाल? खरं तर हे शहराची जे लोकवस्ती वाढत आहे त्या मानाने झोपडपट्टी पुनर्वसनाचा जो विषय आहे आणि त्याचबरोबर तिथे लोकांना गेले अनेक वर्ष प्रॉपर्टी कार्डचा विषय सातत्याने ते बोलून दाखवत असतात. आणि वेळोवेळी प्रशासक असतील, लोकप्रतिनिधी असतील या ठिकाणचे, त्यांनी हा विषय तिथं मांडला आहे. त्यामुळं ह्या येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने झोपडपट्टीच्या धारकांचा जो प्रॉपर्टी कार्डचा विषय आहे तो ऐरणीवरचा विषय असणार आहे. त्यामुळं येणारे जे नगरसेवक आहेत ह्या प्रश्नाला कसे सोडवतात हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच सर, खरंच खूप मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न या ठिकाणी बघितला तर ट्रॉफिक समस्या असेल, मोठी वापरपेठ असलेल्या या ठिकाणी ट्रॉफिक समस्या असेल किंवा जे व्यापारी करण्यासाठी जे येणारे लोक आहेत यांच्यासाठी जे सुविधा, रस्ते असतील, पाणी असेल, गटर्स असेल, यांची सुविधा असेल तरी कमतरता या ठिकाणी पाहते. व येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे आव्हान आता या उमेदवारांसमोर असणार आहे. नेमकं राजकीय समीकरण काय हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. सर, घाडगे सर आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल नेमकी राजकीय समीकरणे काय आहेत? खरं म्हणजे सलमान, अजून कुठल्याही पक्षानं अधिकृत रीतीनं कुणाची नावं जाहीर केली नाहीत, परंतु प्रचाराचा जो कालखंड आहे तो अतिशय कमी आहे. आणि त्याच्यामुळं ज्यांना आपण मेरिटमध्ये आहोत, आपण निवडून येणार अशी ज्यांना खात्री आहे त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पक्षाचे जे मेरिटवरचे उमेदवार आहेत त्यांना पक्षाकडून सुद्धा सांगितलेलं की तुम्हाला तिकीट मिळेल, त्याच्यामुळे तुम्ही प्रचाराला सुरुवात करा. पण अद्याप तरी अधिकृत रीतीनं कुठल्याही प्रकारची तिकीटं जाहीर झालेली नाहीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण विचार केला राजारामपुरीच्या या प्रभागाचा तर मुरलीधर जाधव, संग्रामसिंह निंबाळकर, अभिजित शिंदे, राजदीप भोसले, दीपाली विजय जाधव, आसिया रहीम सनदी, जस्मिन आझम जमादार, त्याच पद्धतीनं मीना मोहन मोरे, वैशाली अमित पसारे, संतोष भालकर, प्रशांत अवघडे, विघ्नेश आरती, अशी बरीच नावं आहेत. तर संजय मोहितेसुद्धा आहेत, विजय सूर्यवंशीसुद्धा आहेत, प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, विशाल देवकुळे यांची नावं चर्चेत आहेत. तर दुर्गेश लिंगरज, त्याच पद्धतीनं कवाळे परिवारांमधून संदीप कवाळे किंवा माजी नगरसेवक असणारे शिवाजीराव कवाळे किंवा त्यांच्या परिवारामधून सध्या अर्चना कवाळे यांचं नाव देखील चर्चेत आहे. परंतु या प्रत्येकांच्या पैकी अनेक जणांनी आता आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे. परंतु जर या ठिकाणचं राजकारण जर म्हटलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल,
आणि ती म्हणजे की इथं पॅनल कशा पद्धतीनं तयार होणार त्याच्यावरती दुसरं पॅनल तयार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जर महाविकास आघाडीचा विचार केला, मी सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीने अजून तिकीट कुणाची जाहीर झाली नाहीत, परंतु महाविकास आघाडीचं जर ठाकरे गटांचा विचार केला तर ठाकरे गटाकडून तुर्तास आत्ता प्रतिज्ञा उत्तुरे यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. काँग्रेसकडून संजय मोहिते यांनासुद्धा खात्री आहे की त्यांना तिकीट मिळेल आणि त्याच्यामुळं त्यांनीसुद्धा प्रचारामध्ये आता आपली पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. तर OBC महिलामधून जो कवाळे म्हणजे या ठिकाणी जो राष्ट्रवादीचे एक खंदे घराणं म्हणतात त्यांच्यामधून एक नाही शिवाजी कवाळेंच्या सुषमा अर्चना कवाळे यांनी देखील आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. आणि याच पद्धतीनं जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ही नावं चर्चेत आहेत हे आपल्याला दिसून येतं. पण समोरच्या बाजूला मुरलीधर जाधव कशा पद्धतीनं कुठल्या प्रभागामधून उतरणार 15 की 16 याच्यावरती गणित अडकलेलं आहे. त्याच पद्धतीने दुर्गेश लिंगरज यांना शिंदे शिवसेनेकडून तिकीट दिलं जाणार की ऐनवेळेस दुसरं नाव समोर येणार, त्याच्यामुळं बाकीचे लोक अजून पत्ते उघडायला तयार नाहीत. सर्वसाधारण सर आपण या प्रभागामध्ये फिरत असताना राजकीय लोकांशी चर्चा करत असताना ते असेच म्हणत होते की पॅनलमध्ये एखादा जरी दुवा कमकुवत निघाला तर त्याचा परिणाम हा थेट रीतीनं संपूर्ण पॅनलवरती होतो. त्याच्यामुळे जोपर्यंत तिकीट जाहीर होत नाही तोपर्यंत आपण काहीही करणं योग्य नाही, परंतु चाचपणी करण्यासाठी मात्र ही नावं सध्या चर्चेत आहेत. नक्कीच सर, आपण बघितलं तर अजूनही नाव गुलदस्त्यात आहेत. कधीपर्यंत तिला सुटेल असं वाटेल तुम्हाला? आता सलमान, महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 2 दिवसामध्ये ज्या पद्धतीच्या घडामोडी घडल्या आणि आपण लाईव्ह मराठीच्या माध्यमातून काही ब्रेकिंग न्यूज पण दिलेले आहेत. आत्तापर्यंत आपण असं म्हणत होतो की महाविकास आघाडी महायुती यांच्यामध्ये हा सामना होईल, पण याच्यामध्ये आजच तिसरी आघाडीचे संकेत स्पष्टपणे मिळालेले आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि त्याच पद्धतीने आम आदमी पक्ष यांची युती होणार आणि ते तिसऱ्या आघाडीच्या रूपानं नागरिकांच्या समोर येणार. आता मी ज्या पद्धतीनं म्हणाल की एवढी नावं 15 क्रमांक वॉर्डमध्ये आहेत, याच्यामधले जर एखादे दुसरं इच्छुक नाराज झालेत, मग या नाराजांना दुसरा कुठला पर्याय मिळणार तर त्यांच्यासाठी आता तिसरी आघाडीचा पर्याय राहणार. त्याच्यामुळे तिकीट कुणाला मिळणार, नाराज कोण होणार, बंडखोरी कोण करणार आणि बंडखोरी केलेले लोक हे तिसऱ्या आघाडीमध्ये जाणार का, आणि त्याच्यामुळे एकंदरीतच हे तिरंगी लढत सध्या तरी दिसते. माझ्यापेक्षा अधिक सर जनस्वराज्याच्या बाबतीमध्ये सांगू शकतात. सर सांगितलं तर जनस्वराज पक्षात तिसऱ्या आघाडीची तयारीत आहेत. तयारी म्हणजे आज सध्या प्रेसची म्हणजे त्यांची पत्रकार परिषद जाहीर होईल, तेव्हा कसं चित्र राहील? जनस्वराज्य पक्षाची जी भूमिका जसं आता आपल्याला समजते की परवा त्यांची मुलाखती 2 दिवस चालू होत्या इच्छुकांच्या, 54 अर्ज आले होते. कालही काही त्यांच्याकडं इथले इच्छुक गेले होते. असं समजते काही महायुतीतील काही माजी नगरसेवक असतील, काही बडे नेते असतील जे बंडखोरी करण्याची तयारीत आहेत, हे जनस्वराज्य पक्षाच्या संपर्कात आहेत. आणि कदाचित जनस्वराज्य पक्ष आणखी आपल्याला असं म्हणावं लागेल की तिसऱ्या आघाडी जर नाही गेलं तर जनस्वराज स्वतः स्वबळावर लढण्याची तयारीसुद्धा करते एकीकडं. हा एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा गुण आहे. त्यामुळे येणाऱ्या ही रणनीतीचा भाग आहे महायुतीचा की भाजप किंवा शिवसेनेची बंडखोरांना पुनर्वसन करण्यासाठी जनस्वराज्याला उतरलं जाते. हे रणनीतीचा भाग म्हणून बघावं लागेल याच्याकडं. आता नेमके या 2 दिवसात मला वाटतं 29 तारखेपर्यंत या चित्र क्लिअर होईल की नेमकी कोणत्या पक्षाची काय भूमिका आहे. खरंच ही कोल्हापूर महानगरपालिकेची जी निवडणूक आहे तिरंगी होती का आणि आणखी त्याच्यामध्ये चौरंगी होती हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. काही जणांची सलमान आणखी एक गोष्ट, काही जणांची चाचपणी सुद्धा सर सुरू आहे. ज्या पद्धतीने आपण या प्रभागामध्ये फिरलो, ज्या पद्धतीने तुम्ही जनस्वराज्याचा एक पर्याय उमेदवारांच्या समोर येऊ शकतो आहे. दुसरा एक पर्याय म्हणजे तिसऱ्या आघाडीच्या वंचित आणि आपण सांगितलं त्या पद्धतीनं तीही एक पर्याय आहे. सगळ्यात चौथा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताराराणी आघाडीकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. ताराराणी आघाडीच्या आत्तापर्यंतची सगळी सूत्रं ही महाडिक परिवारानं सांभाळलेली आहेत. आता महाडिक परिवार जरी भाजपमध्ये असेल तर भाजपमध्ये सुद्धा इच्छुकांची प्रचंड संख्या आहे. तिथं जर कोण नाराज झालं तर मग ताराराणीचा आघाडीची चाचपणीसुद्धा काहीजण करणार असल्याचं आपल्याला या प्रभागामध्ये सुद्धा बोललं गेलेलं आहे. आणखी एक महत्त्वाच्या याच्यामध्ये एक उल्लेख करावा लागेल. म्हणजे जेव्हा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणा झाल्या अधिकृतरित्या, त्याच्यानंतर ह्या शहरामध्ये MIMचे नेते असुद्दीन ओवैसी यांनी इथं उमेदवारी किंवा महानगरपालिका उतरण्याचा त्यांनी समानस व्यक्त केला होता. त्यावेळेस इथं काही संघटनांनी विरोध केला कार्यालय संपर्क कार्यालयासाठी. त्यांच्या भूमिकेकडे सुद्धा लक्ष आहे की अजून MIMची भूमिका आहे अजून काही स्पष्ट नाही.
कदाचित तेही काही जर उमेदवार उतरत असतील तर आणखी ह्या थोडंसं वातावरण आणखी ज्याच्यामध्ये रंजकता येणार आहे निवडणुकीमध्ये नेमकं काय होते. कारण MIMचा भूमिका अजूनही गुलदस्त आहे. MIMने जर इथं उमेदवार उभं केले की याचा फटका नेमका कोणाला बसतो आहे आणि मुस्लिम जे मतदान आहे ते कुठं जाते पाड्यात हा मतदान. MIMचा अजून ते पत्ते ओपनण्यात आपण त्यांच्या लोकांशी आपण संपर्क चालू आहे बोलणं आपण की नेमकी त्यांची भूमिका काय आहे ते बघण्याचं. सर तुम्ही म्हटलं की तिसरी आघाडी असेल बंडखोरी असेल मग याचा फटका नेमका कोणाला बसेल. आत्ता तरी आपल्याला जोपर्यंत ह्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होणार नाही तोपर्यंत आपल्याला काहीच कळणार नाही. परंतु काही चर्चा अशासुद्धा आपण फिरताना की समजा हे सगळ्याच गोष्टी काही उघड रीतीनं बोलता येणार नाहीत आपल्याला, परंतु समजा महाविकास आघाडीकडून ज्याला वाटतं की आपण निवडून येऊ शकतो आणि समोरच्या बाजूला आपल्याला त्यासाठी मदत हवी महायुतीकडून, तर अंडरस्टँडिंगचं राजकारणसुद्धा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. एवढंच मी आत्ता तुर्तास बोलू शकतो. नक्कीच आणखी अनेक गणित आहेत जी ज्या ठिकाणी जुळतील किंवा विस्कटतील ही आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच. हा प्रभाग तसा आहे, कोल्हापूरचा सिटी असल्याने मोठी बाजारपेठ या ठिकाणी आहे आणि याच्या जे उमेदवार आहेत त्यांच्यापुढे आव्हान आहेत. आणि जर ते राजकारणाचं आपण जर हे बघितलं तर अनेक जे दिग्गज आहेत त्याचबरोबर अनेक नौके उमेदवार देखील या ठिकाणी इच्छुक आहेत. मग हे गणित कसं सोडवणार हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायलाच मिळेल. त्याचबरोबर नेमका उमेदवाराची माळ कोणाच्या काळात पडते आणि जनता नेमकी कोणाला कौल देते यासाठी आपण पुढील काळात लाईव्ह मराठीच्या माध्यमातून त्या देखील आपण जाणून घेणार आहोत. तात्पुरतं आपण थांबूया. आपले सहकारी संदीप सर तसेच संदीप घाडगे सर यांनी आपल्याला प्रभाग क्रमांक 15ची संपूर्ण माहिती आपल्याला चांगल्या रीतीने दिलेली आहे. असंच आता पुढील नवीन भागात आपण भेटणार आहोत अनेक प्रभाग घेऊन. तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह मराठी. सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी. तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता 8वी ते 12वीसाठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय. प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल क्रमांक 915866 8989 आणि 9960 888833.